नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही धन की बात या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. इन्शुरन्स फॉर लोन्स याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेल्या आहेत ग्रेपसीड कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संस्थापिका आणि संचालका मानसी चंद्रचूड मॅडम. त्यांचं स्वागत करूया. मानसी मॅडम, स्वागत तुमचं. धन्यवाद. धन्यवाद. मानसी मॅडमची चर्चा करणार आहोत की लोन घेताना कुठल्याही प्रकारचं कर्ज घेताना आपण कुठली काळजी घेतली पाहिजे. मात्र त्याआधी त्यांची ओळख करून देते. मानसी चंद्रचूड या एक इन्व्हेस्टमेंट बँकर आहेत. तसंच फिनटेक, फॅशन टेक, डिफेन्स टेक, ई कॉमर्स आणि ट्रॅव्हल टेक या कंपन्यांमध्ये गुंतवणुकीच्या विस्तृत श्रेणीसह एक व्हेंचर कॅपिटलिस्ट त्या आहेत. तसंच त्यांची ओळखसुद्धा तशी आहे. तसंच आर्थिक गुंतवणुकीतील त्यांचा अनुभव हा अतिशय दीर्घकालीन आहे. विमा, म्युच्युअल फंड म्हणून नका किंवा इक्विटी बॉन्ड्स म्हणू नका, या सगळ्याच्या पलीकडे त्यांचं जे आहे त्यांचा या सगळ्यावर त्यांचा अभ्यास आहे. तसंच अर्थव्यवस्था जी आहे ती समजून घेण्याची क्षमता, व्यवसाय चक्र, त्यातले वेगवेगळे प्रश्न, त्यातल्या समस्या आणि त्याचे तोडगे विविध, तसंच बाजारातल्या गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या अंतर्दृष्टीची समज जी आहे ती त्यांच्याकडे उत्तम प्रकारची आहे. तसंच अनेक हिट्स अँड मिसेससह गुंतवणुकीच्या जगात स्वतःला सर्वोत्तम सिद्ध कसं करायचं आणि कर आकारणी तसंच गुंतवणुकीतल्या किंवा गुंतवलेल्या मुख्य रकमेची सुरक्षितता मिळवून त्याचा इन्शुरन्स मिळवून त्याचा परतावा जास्तीत जास्त पद्धतीने आपल्याला कसा मिळवता येईल यावर त्यांचा खूप प्रदीर्घ असा अभ्यास आहे आणि हीच त्यांची खासियत आहे. तर चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण जाणून घेणार आहोत मानसी मॅडमकडून की बिझनेस इन्शुरन्स म्हणजे नक्की काय आणि साधारण या बिझनेस इन्शुरन्सचे प्रकार जे असतात ते काय असतात. मानसी मॅडम, पुन्हा एकदा साम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. धन की बात या विशेष कार्यक्रमात आपण चर्चा करतोय इन्शुरन्स फॉर लोन्सवर. तर सगळ्यात आधी आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की बिझनेस इन्शुरन्सची संकल्पना म्हणजे काय, ही संकल्पना काय ती जरा विस्तृत पद्धतीने सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बिझनेस इन्शुरन्सचे प्रकार काय आहेत. ॲब्सोल्युटली. सो बिझनेस इन्शुरन्स जे आहे, आता जे बिझनेसमॅन असतात, एक बिझनेस वरती आणता आणता आयुष्य निघून जातं लोकांचं. आणि जेव्हा आपण बिझनेस इन्शुरन्स हे जे प्रकार आहे, आपले बिझनेस म्हणलं की नफा असतं आणि नुकसान असतं. आणि ते नुकसान जे आहे ते कवर करण्यासाठी, नॉट टू मेक एनी मनी फ्रॉम इट, बट ते नुकसान न हो किंवा नुकसान झालं तर थोडंसं त्याचं आपल्याला काहीतरी आर्थिक एवढा मोठा भुर्दंड बसू नये म्हणून आपण बिझनेस इन्शुरन्स घेतो. ठीक आहे. आता यात प्रकार बरेच आहेत बिझनेस इन्शुरन्समध्ये. आपण जर का बघायला गेलं तर पहिलं म्हणजे आपण कीमॅन पॉलिसी जी असतो ती बघतो लाईफ इन्शुरन्समध्ये. दुसरं आपण बघू शकतो की मोटर व्हेकल्स, दॅट इज कंपल्सरी, कायद्याने कंपल्शन केलेलं आहे की आपण जेव्हा काही गाड्या घेतो त्याचं इन्शुरन्स करावं लागतं. हे सुद्धा बिझनेस एक्सपेन्स असल्याचं बिझनेस इन्शुरन्स होतं. दुसरं म्हणजे आपण कोणी जर का एखाद्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी जर का असेल तर ते इव्हेंटचा इन्शुरन्स करून घेऊ शकतो. नंतर वर्कमेन्स कॉम्पन्सेशन असतं, ज्यांच्याकडे फॅक्टरीमध्ये खूप जास्ती वर्कर्स असतात. आता त्या वर्करला काही, तो जेव्हा काम करत असताना काही झालं तर त्याच्यासाठीचा वर्कमेन्स कॉम्पन्सेशन इन्शुरन्स असतो. प्रॉडक्ट लायबिलिटी असते, प्रोफेशनल इंडेमनिटी असते. असे साधारणतः 20-25 पेक्षा जास्ती बिझनेस इन्शुरन्सचे प्रकार असतात. आता यात एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे आता बिझनेस म्हणलं की लोन्स येतात, कर्ज येतच. कारण काय, आपल्याला जर का आपलं वाढवायचं असेल बिझनेस तर आपण ते कर्ज घेतो आणि ते जे कर्ज असतं ते कर्जाचं अमाऊंट कवर करण्यासाठी जी इन्शुरन्स घेतलेलं असतं त्याला म्हणतात लोन इन्शुरन्स किंवा फायनान्सिंग द लोन प्रॉपरली. सो त्याला म्हणतात, दॅट इज व्हॉट द बिझनेस इन्शुरन्स इज ऑल अबाउट. अच्छा, मला एक सांगा मानसी मॅडम, जेव्हा एखादा बिझनेसमॅन बिझनेससाठी त्याला लोनची गरज असते, बिझनेस इन्शुरन्स घेतो, पण बिझनेस इन्शुरन्समध्ये त्या ओनरच्या फॅमिलीसाठी किंवा त्या बिझनेस ओनर कुटुंबासाठी पण इन्शुरन्स घेणं फार गरजेचं असतं. आणि का गरजेचं असतं? आता तुम्ही तुमच्या बिझनेससाठी इन्शुरन्स घ्याल, तुमचं लोन कव्हरेजसाठी इन्शुरन्स घ्याल आणि तुमच्या फॅमिलीसाठी एक वेगळं इन्शुरन्स घ्याल. आता होतं कसं, घरातलं जर का कोणी करता पुरुष किंवा करता बाईसुद्धा आजकाल सगळेच काम करतात, तर त्यांना जर का काही झालं दुर्दैवाने तर किंवा त्यांचं निधन झालं तर असं नाही झालं पाहिजे की सगळे घरातले पैसे जे आहेत ते लोन फेडण्यातच गेले आणि
आपली फॅमिलीसाठी घरी मागे जे असतात, मुलं असू शकतात, आई वडील असू शकतात, ह्यांची काळजी घेण्यासाठी म्हणून आपल्याला लागतो इन्शुरन्स. सो बिझनेसचे लोन किंवा घरचे लोन जे आहेत त्यांच्यासाठी वेगळा इन्शुरन्स पॉलिसी घ्यायला पाहिजे आणि स्वतःच्या फॅमिलीसाठी एक वेगळी इन्शुरन्स पॉलिसी घ्यायला पाहिजे. आणि ह्याची रक्कम किती असली पाहिजे. आता लोनचं तर एकदम सिम्पल आहे. तुम्ही जर का 30 लाखाचं लोन घेतलं तर ते 30 लाखाची पॉलिसी असली पाहिजे सम ॲश्युअर्ड. पण घरचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी एक वेगळा हिशोब असतो. तुम्ही जेव्हा जितकं तुमचं महिन्याचं उत्पन्न किंवा वर्षाचं जेवढं उत्पन्न आहे, वर्षाचं उत्पन्न जेवढं असेल, जर का तुमचं वर्षाचं उत्पन्न 10 लाख असेल तर तुमची 1 कोटीची पॉलिसी असली पाहिजे. असं आपण त्याचं कॅल्क्युलेशन करतो जनरली. अच्छा, मला एक सांगा, तुम्ही आता इथे लोन इन्शुरन्सचा उल्लेख केला मानसी मॅडम, तर मला एक सांगा की ही लोन इन्शुरन्सची टर्म आणखी आपल्याला विस्तृतपणे कशी सांगता येईल, आम्हाला जरा आणखी विस्तृत पद्धतीने समजावून सांगा. आहे आता तुम्ही विचार करा की जेव्हा आपण एखादं गोल्ड लोन घेतो किंवा आता आमच्याकडे एक आय विल गिव्ह यू एन एक्झाम्पल. आमचे एक क्लायंट होते, सांगली साईडचे क्लायंट होते आणि त्यांनी त्यांचा एक फूड प्रोसेसिंग बिझनेससाठी त्यांनी लोन घेतला होता. आणि झालं असं की त्यांनी तो लोन घेतल्यानंतर साधारणतः 2.5 वर्षात त्यांचे अपघाती मृत्यू झाला. आणि आता घरी असं होतं की घरी 2 मुलं होती, बायको होती. बायकोला माहिती नाही की बिझनेस कसा चालवायचा. आता त्यात तुम्ही विचार करा, बायकोचं सोनं त्यांनी दिलं होतं तारण म्हणून, त्यांनी त्यांची जमीन दिली होती तारण म्हणून, आणि नशिबाने त्यांनी इन्शुरन्ससुद्धा घेतला होता. तर झालं असं की त्या इन्शुरन्स कंपनी म्हणजे ते जे ती पतसंस्था जी होती त्यांनी मग ते इन्शुरन्सचा अमाऊंट क्लेम केला आणि बायकोला तिचं जे सोनं आणि त्यांची घरातली जी जमीन होती ती त्यांनी डायरेक्ट परत दिली. आता जर का इन्शुरन्स नसता इथे तर अशा 2-3 गोष्टी झाल्या असत्या. एक म्हणजे त्यांचं सोनं आणि जमीन दोन्ही गेलं असतं. आणि आपण जेव्हा लोन देतात तेव्हा फक्त 80% व्हॅल्यूवरती देतात. सो पण सोनं जाताना 100% गेलं असतं. दुसरं म्हणजे जमिनीचे व्हॅल्यू 50% जमिनीच्या व्हॅल्यूवरती लोन देतात, अख्खी जमीन गेली असती. दुसरं म्हणजे की पतसंस्था जी आहे त्यांना सुद्धा एक लांब लचक लीगल प्रोसेस असतं की पहिलं दे हॅव टू लीगली रिपजेस सोनं, जमीन, संपत्ती रिपजेस करायची, मग ती घेऊन विकायची आणि त्याच्यानंतर मग त्यांना त्यांचं सेटलमेंट मिळतं. पण जेव्हा हे इन्शुरन्स होतं तर त्यांचं एकदम पटकन काम झालं विदाउट एनी लीगल हेडेक. आणि घरच्या लोकांना सुद्धा त्यांची जे काय घर, सोनं, संपत्ती जे होतं ते त्यांना परत मिळून गेलं. अच्छा, याच तुमच्या उत्तरातनं मला एक प्रश्न असा सुचला मॅडम की जर आपण लोन इन्शुरन्स घेतलं नाही तर त्याचे जो कर्ज घेणारा असतो किंवा जी पार्टी असते त्याला काय काय तोटे होऊ शकतात किंवा भविष्यात कुठले संभाव्य धोके उद्भवू शकतात. आता तुम्ही विचार करा, जसं मी म्हणले की जे आपण जेव्हा इन्शुरन्स घेत नाही त्या लोनसाठी घरच्या लोकांना लोन फेडत बसावं लागतं. आपलं जे काय तारण ठेवलेलं आहे ते परत घेण्यासाठी घरच्या लोकांना लोन फेडत बसावं लागतं. आणि विचार करा, आता बायको एकटी राहिलेली आहे घरी, मग तिने पोरांचं बघायचं, स्वतःला सांभाळायचं का कर्ज फेडत बसायची. तर त्याच्यासाठी आपण इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे. नुसतं गरजेचं नाही आहे, आपण डिमांड केली पाहिजे की इन्शुरन्स तुम्ही आम्हाला नक्की द्या. कारण काय, मला माझी बायको, पोरं, कुटुंब, आई वडीलसुद्धा असू शकतात घरी, हे सगळे प्रिय आहेत आणि यांचा विचार करून आपण इन्शुरन्स घेतलंच पाहिजे. नक्कीच. तर ग्रेपसीड कन्सल्टन्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून मानसी मॅडम या अशा प्रकारच्या अनेक कन्सल्टेशन, बिझनेस कन्सल्टेशन देतात, तसंच इन्शुरन्स कन्सल्टेशन्स देत असतात. तुम्ही सुद्धा याचा लाभ घेऊ शकता. आणि त्यासाठी तुम्हाला जर मानसी मॅडमना भेटायचं असेल, त्यांच्याकडनं या सगळ्या बाबतीत समुपदेशन घ्यायचं असेल तर तुम्ही स्क्रीनवर जे नंबर दिले आहेत किंवा त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सचे हँडलसुद्धा दिलेले आहेत, त्यांचे ॲड्रेसेस दिलेले आहेत, त्यांची वेबसाईट दिलेली आहे, त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता, मानसी मॅडमना भेटू शकता आणि त्यांचं समुपदेशन, त्यांचं मार्गदर्शन तुम्ही या बाबतीत घेऊ शकता. आपण पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत या सगळ्या बाबतीत, मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया धन की बातमध्ये.
लोन फॉर इन्शुरन्स याविषयी आपण चर्चा करतोय आणि कन्सल्टंट मानसी मॅडम आपल्यासोबत आहेत. मानसी मॅडम, आणखी एक गोष्ट, मगाशी तुम्ही बोलताना म्हणलात की लोन घेताना इन्शुरन्स पण घ्यावा, ती खात्री करून घ्यावी, कारण ते आपल्या भविष्यासाठी आणि आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी पण चांगलं असतं, स्पेशली तुम्ही जर एखादा बिझनेस ओनर फॅमिली असाल तर. पण मला एक सांगा, इतर ज्या खाजगी पतसंस्था आहेत त्या अशा प्रकारचं इन्शुरन्स देतात का? त्या देऊ शकतात, देतातच असं नाही. तर होतं काय की आता जेव्हा ते लोन देतात कोणाला तरी, तर काही ना काहीतरी तारण ठेवतात. सो थोडासा असा विचार होतो की अरे आपल्याकडे काही ना काहीतरी कोलॅटरल आहे, तर आपल्याला तो विचार करायची गरज नाही आहे. किंवा कधी कधी असं सुद्धा होतं की इन्शुरन्स हा एकदम टेक्निकल आणि लीगल सब्जेक्ट आहे. सो हा सगळ्यांनाच कळतो किंवा कसं करायचं हे सगळ्यांनाच कळत नाही. सो कधी कधी त्यांच्याकडे क्षमतासुद्धा नसते हे करायची. आणि म्हणूनच जेव्हा कोणी लोन घेतं ह्या इन्स्टिट्यूशनकडनं, तर त्यांना तुम्ही सांगा की आम्हाला इन्शुरन्स पाहिजेच, तुम्ही काहीही करा पण आम्हाला इन्शुरन्स द्यायची तरतूद करा. ही एकदम महत्त्वाची गोष्ट आहे. आणि सगळ्या मेंबर्सनी जेव्हा लोन घेता तुम्ही पतसंस्थाकडनं किंवा गोल्ड लोनसुद्धा घेता, आता तुम्हाला माहिती आहे की गोल्ड, सोन्याची जी किंमत आहे, एक म्हणजे इमोशनल व्हॅल्यू असते की माझ्या आईनी मला काहीतरी दिलं आहे किंवा माझ्या आजीनी काहीतरी दिलेलं आहे आणि ते तुम्ही तारण ठेवलेलं आहे. तुमच्या बायकोनी तुमच्यावरती एवढा विश्वास केला आहे की तिने तुम्हाला ते सगळं दिलं आहे तारण ठेवायला. पण हे सगळं तिच्या हातातून गेलं नाही पाहिजे, हे सगळं तिच्याकडे परत आलं पाहिजे. म्हणूनच आपण एवढी काळजी घेतली पाहिजे की आपण एक आपली स्वतःची त्या लोन अमाऊंटची एवढी पॉलिसी काढली पाहिजे, जेणेकरून आपल्या बायकोचं, आपल्या आईचं सोनं यात गेलं नाही पाहिजे. बरं, सोन्याचं कसं आहे, दर 5 वर्षांनी तुम्ही बघतच आहात की त्याची किंमत किती वाढत चालली आहे. तर तुम्ही जर का 10 लाखाचं सोनं ठेवलं, त्याला तुम्हाला मिळालेत 8 लाख रुपये, पण 5 वर्षांनी त्याची किंमत झाली आहे 15 लाख, 20 लाख आणि तुम्हाला मिळालेलेच 8 लाख आहेत, तर ते 20 लाखाचं सोनं परत घरी आलं पाहिजे नक्की. आणि म्हणून आपण इन्शुरन्स घेतला पाहिजे. नक्कीच. मला वाटतं ना मानसी मॅडम, याबाबतीत ग्रामीण भागातला जो व्यापारी वर्ग आहे त्यात सुद्धा जागृती व्हायला हवी. तर त्या दृष्टीने काय सांगाल आणि या सगळ्या संदर्भातलं एखादं उदाहरण द्याल का? कारण तुमच्याकडे अनेक बिझनेस ओनर्स जे आहेत ते तुमच्याकडे येतात, मार्गदर्शन घेत असतात. तर तुमच्याकडे एखादं उदाहरण किंवा एखादी केस स्टडी तुम्ही केली असेल तर त्या संदर्भात सांगाल का? नक्की सांगते ना. तर आता तुम्ही विचार करा की आता मी तुम्हाला एक क्लेम सेटलमेंटची केस स्टडी सांगते की जर एक घर घेण्यासाठी किंवा एखादं ॲग्रो प्रोसेसिंग युनिट चालू करण्यासाठी मी घेतलं आहे 20 लाखाचं लोन, बरं का. आणि मी एक इन्शुरन्सची पॉलिसीसुद्धा काढलेली आहे, जी मी त्या पतसंस्थेकडे ठेवलेली आहे, असाईन करून ठेवलेली आहे. आता मी जर का 9 वर्ष, 10 वर्षातले 9 वर्ष मी लोन फेडलेलं आहे आणि 9व्या वर्षी माझा अपघाताने किंवा निधन झालं, तर याचा अर्थ असा आहे का की त्या पतसंस्थेला सगळे माझे 20 लाख रुपये जातील? तर तसं नाही आहे. तुम्ही हा अजिबात विचार करू नका. असाइनमेंटची जी द लॉ ऑफ असाइनमेंट जी आहे, ह्याचा अर्थच असा की ती इन्शुरन्स कंपनी जी आहे ती बघते की ठीक आहे 20 लाखातलं किती कर्ज उरलेलं आहे. 2 लाख जर का उरलेलं असेल तर 2 लाखाची रक्कम जी आहे ती ते पतसंस्थाला देणार आणि उरलेले 18 लाख रुपये जे असतील ते सेटलमेंट करताना फॅमिलीला देणार. आणि ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे की सगळे पैसे मग पतसंस्थेला जात नाही. कारण काय, फर्स्ट लॉ ऑफ इन्शुरन्स इज दॅट आपण जे नुकसान झालं आहे तेवढंच भरपाई करतोय, प्रॉफिट नाही होणार इन्शुरन्स पॉलिसी घेऊन. आणि दिस इज वाय इट इज अ व्हेरी गुड आयडिया. एक खूप खूप चांगली आयडिया आहे की तुम्ही एक इन्शुरन्सची पॉलिसी घेऊन ठेवा. अच्छा मानसी मॅडम, आता समजा एक उदाहरण सांगते. एखाद्या व्यक्तीने 10 वर्षांसाठी कर्ज घेतलेलं आहे, समजा 20 लाखाचं कर्ज घेतलेलं आहे आणि 9 वर्ष त्याने फेडलं, इमाने इतबारे ते फेडलं. पण त्यानंतर समजा अचानक काही कारणामुळे अपघाती मृत्यू झाला किंवा त्यांचं निधन झालं काही कारणामुळे, तर मला एक सांगा, हे 9 वर्ष त्या व्यक्तीने जर लोन फेडलेलं आहे तर
इन्शुरन्स कंपनी या लोनची पूर्ण अमाऊंट सेटल करते? इन्शुरन्स कंपनी पूर्ण लोनची अमाऊंटपेक्षा तुमचं जे काय सम अश्युअर्ड असतो, ज्या अमाऊंटचं तुम्ही इन्शुरन्स घेतलेलं आहे तेवढ्या अमाऊंटचं ते सेटलमेंट नक्की करतील. ऑफकोर्स ते ठरवतील आधी की जे लोन घेतलेलं आहे त्याचं किती अमाऊंट फेडलेलं आहे, किती उरलेलं आहे. सो जे काय फेडलेलं आहे ते अमाऊंट ते पतसंस्थेला नाही देणार. ते अमाऊंट तुम्हाला फॅमिलीला मिळेल. ठीक आहे, म्हणजे आपण म्हणलं तसं 20 लाखाचं लोन होतं, तर जर का 2च लाख उरलेले असतील त्याचे, तर 2 लाख ते पतसंस्था किंवा गोल्ड लोनसाठी जे असतील त्या इन्स्टिट्यूशनला देणार आणि उरलेले 18 घरी फॅमिलीला मिळतील. अच्छा, तुम्ही आतापर्यंत इतक्या लोकांना कन्सल्टेशन दिलेलं आहे, समुपदेशन मॅडम तुम्ही केलेलं आहे आतापर्यंत इतक्या क्लायंट्सचं. तर या संदर्भातलं म्हणजे मी ज्या सिच्युएशनविषयी बोलले, तर अशी सिच्युएशन कधी आली होती आणि किंवा अशी सिच्युएशन जर आली किंवा एखाद्या क्लायंटच्या बाबतीत, तर कुठल्या प्रकारचा सल्ला तुम्ही देता त्यांना? अशी सिच्युएशन कसं आहे, आपल्याला नेहमी असं वाटेल, इन्शुरन्स हा विषयच असा आहे की आपल्याला असं वाटतं की अरे हे आपल्याला नाही होणार, किंवा अरे माझा अपघात नाही होणार, किंवा अरे मी पुढच्या 5 वर्षात मी नाही मरणार, मी आहे इकडेच. येस, ॲब्सोल्युटली. हे असं सगळ्यांनाच वाटतं, पण इन्शुरन्स एक्झॅक्टली हेच आहे की तुम्हाला आधी खर्च करावा लागतो पुढचा विचार करून. आणि म्हणून आपण जेव्हा कधीही लोन घेतो तेव्हा आपण डिमांड केली पाहिजे की नाही, मला द्या, हे कव्हरेज झालंच पाहिजे. सो आता तुम्ही जर का पतसंस्थेकडे गेलात आणि पतसंस्थेकडे इन्शुरन्स नसेल, तर तुम्ही त्यांना डिमांड केली पाहिजे की मला नक्की तुम्ही हे पॉलिसी कव्हरेज द्या, तुम्ही नक्की मला सांगा आणि कसं करू हे सुद्धा मदत करा. सो पतसंस्था असं मदत करू शकते की ते तुमचं जे लोन आहे त्यातच ते प्रीमियमचं अमाऊंट ॲड करून तुम्हाला लोन देऊ शकतात. तो लोनचं अमाऊंट थोडंसं मोठं होईल पहिल्या वर्षासाठी आणि मग दुसऱ्या वर्षापासून ते कमी राहील. अच्छा, मानसी मॅडम, ग्रेपसीड कन्सल्टन्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून ही तुमची संस्था आहे, संस्थापिका आणि संचालिका आहात तुम्ही ऑर्गनायझेशनच्या या संस्थेच्या माध्यमातून आणखी कोणत्या कोणत्या सेवा पुरवल्या जातात त्याविषयी सुद्धा आणखी सांगा. आम्ही इन्शुरन्स तर आपण बोललेलंच आहोत. इन्शुरन्स हे फॉर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, म्हणजे तुमची NBFC असू देत किंवा पतसंस्था असू देत, त्यांना इन्शुरन्स देतो. इंडिव्हिज्युअल्सला इन्शुरन्स देतो. आम्ही गायडन्स देतो. म्युच्युअल फंड वरती कसे इन्व्हेस्टमेंट करायचे त्याची गायडन्स देतो. आणि सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड्स असतात. आता गोल्डची प्राइसेस वाढलेली आहेत, तर आमच्या क्लायंट जे लोक आहेत त्यांनी बराच नफा झाला आहे त्यांचा मागच्या 6 महिन्यात गोल्ड प्राइसेसवरनं. नंतर आम्ही बाकी स्टॉक्समध्ये सुद्धा कसं इन्व्हेस्ट करायचं हे सगळे ह्याचे सुद्धा मार्गदर्शन करतो. सो ऑल ओव्हर वी आर ऑल अबाउट पर्सनल फायनान्स. सो मनी विथ मानसी इज ऑल अबाउट पर्सनल फायनान्स. अच्छा, आणखी एक की विशेषतः मी व्यावसायिकांबद्दल विचारते की अनेक व्यावसायिकसुद्धा तुमच्याकडे येत असतात, म्हणजे तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येत असतात. तर त्यांना तुम्ही, आणि स्पेशली जेव्हा हे व्यावसायिक किंवा हा एखादा बिझनेस पर्सन नवीन असेल किंवा स्टार्टअप त्याचा असेल, स्टार्टअप बिझनेस असेल, तर त्यावेळी इन्शुरन्स आणि लोन या बाबतीतलं मार्गदर्शन तुम्ही कसं करता त्याविषयी आणखी जाणून घ्यायला आवडेल. सो स्टार्टअपमध्ये लोन कसं असतं, स्टार्टअपमध्ये लोनसाठी देण्यासाठी कोलॅटरलच नसतं लोकांकडे. पण कधी जेव्हा असतं तेव्हा आम्ही नक्की म्हणतो की तुम्ही ते जे इन्शुरन्स घेताय, इन्शुरन्स घेतला पाहिजे ते लोन कव्हर करण्यासाठी. दुसरं म्हणजे स्टार्टअप्सचं एक तर टीम छोटी असती, दे आर ॲजाईल. सो हे सगळं आम्ही त्यांना आमच्या वेंचर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जेव्हा आम्ही करतो त्यात आम्ही गायडन्स देतो. इनफॅक्ट आता वी आर ऑल्सो डुईंग अ लॉट ऑफ वर्क विथ IIT पवाई अँड अदर IITs इन इंडिया, वेअर वी आर हेल्पिंग स्टुडंट्स. त्यांनी जे प्रोजेक्ट्स केलेले आहेत ते बरोबर आहेत नाहीत त्यात आम्ही त्यांना इव्हॅल्युएशन करायला मदत करतो. सो येस, दॅट वी डू हेल्प स्टार्टअप्स इन देअर जर्नी राईट फ्रॉम द बिगिनिंग.
नक्की. जर तुम्हाला बिझनेस इन्शुरन्सविषयी आणखी माहिती जाणून घ्यायचं असेल किंवा लोन अगेन्स्ट इन्शुरन्सविषयी आणखी जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच मानसी मॅडमशी आणि ग्रेपसीड कन्सल्टन्ट्स प्रायव्हेट लिमिटेडशी नक्कीच संपर्क साधू शकता. ही संस्था तुम्हाला उत्तम मार्गदर्शक ठरू शकते. मानसी मॅडम तुम्हाला उत्तम मार्गदर्शन करू शकतात आणि त्यासाठी स्क्रीनवर जे नंबर दिलेले आहे ते तुम्ही तुमच्या डायरीत नोंद करून घ्या. मानसी मॅडम, तुम्ही साम टीव्हीच्या स्टुडिओत आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. थँक्यू. धन्यवाद. यानंतर आपण धन की बातमध्ये इथे थांबतोय. नमस्कार.